ओम आवाज बसलाय वाटतं, जाऊ द्या. ओम गुरुदेव दत्ताय नमः. ओम गुरुदेव दत्ताय नमः. ओम गुरुदेव दत्ताय नमः. बघा, आज आपल्याला एक आगळा वेगळा विषय मांडायचा आहे. हा विषय कोणी जास्त मांडत नाही, कारण तिथं श्रद्धा, अंधश्रद्धा, देव धर्म, भुताटकी, चालीरीती, देवस्थान ह्या पद्धती त्याच्यामध्ये असतात. बघा, आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा संपूर्ण देशामध्ये प्रत्येक गावी एक देऊळ असतं आणि त्या देवळामध्ये देव असतो. दगडाचा देव बसवलेला असतो. काही ठिकाणी जंगलामध्ये सुद्धा देवाची स्थानं असतात आणि तिथं सुद्धा देव बसवलेले असतात, म्हणजे दगडाचे निर्मित केलेले देव असतात. काही ठिकाणी वेतोळ असतो. आज आपल्याला कोकणातल्या देवाविषयी बोलायचं, कारण मी कोकणात देवदेवस्की करायला बऱ्याच ठिकाणी जाऊन आलेलो आहे. तर देवदेवस्की काय असेल ते तुम्हाला बघा समजत असेल. देवदेवस्की म्हणजे काय, की एक देव असतो, गावामध्ये देव असतो आणि त्या देवाला जागा करायचा. ही कला मला आत्मसात आहे. काय आत्मसात आहे म्हणजे ही दाढी वाढवल्या, केस वाढवले, एक दिवृष आहे मी काय, म्हणजे ती कला आत्मसात आहे. म्हणजे देव देवस्कीची कला आत्मसात आहे. मला कळतं त्या देवळात देव आहे की नाही, त्या दगडातला देव जागा झालाय की नाही, त्याला जागा करायचा, याला बोलवून घ्यायचा देवाला आणि देवाला बोलता करायचा. ही कला मला अवगत आहे. एखाद्याच्या पाठीमागं देव रुसला असेल तर त्याला त्याच्या पाठीशी उभा करायची ही पण कला मला अवगत आहे. एखाद्याला भूत लागलं असेल, भूत बघा, भूत म्हणजे लगी वेगळे असेल, कारण इथं भूत म्हणलं की तिथं अंधश्रद्धा येते. भूत लागणं म्हणजे काय होतं, तर माणसाला लहरीचा परिणाम झालेला असतो त्याच्यावर आणि त्या अशुद्ध लहरी शोषून घेतल्या जातात आणि शुद्ध लहरी त्याच्यामध्ये संचार केले जातात, म्हणजे त्याला त्या बाधेतनं बाहेर येते. म्हणजे भूत लागलं म्हणजे काय होतं नक्की, दातखिळी बसते, अंग नाचायला सुरुवात होतो, करायला सुरुवात होते. अशा रीतीनं त्याचा मानसिक तोल, शारीरिक तोल सुटलेला असतो. मग अशा व्यक्तीला समाजात आणणं, सामान्य जीवन जगवायला लावणं हे देवऋषाचं काम असतं. मग देवऋषानं काय केलेलं असतं, मोठ्या देवाची भक्ती केलेली असते. सगळ्यात मोठा देव म्हणजे आता ह्या कलियुगात खाऊन असेल तर गुरुदेव दत्त आहे ना, कारण तिन्ही देव एकत्र आले. बालार्क प्रभम इंद्रणील जटिलम भस्मांग राघवजलम शांतम नाद विलीन चित्त पवन शार्दूल चर्माम परम ब्रह्मज्ञे सनकादिपि परिवृतम सिद्धि समराधितम दत्तात्रेयमुपास्मय हरिमुदाम देह सदा योगी हरिमुदा देहम सदा योगी बी. बघा काय आहे की आपण एखाद्या गावात गेलो आणि तिथं काही लोक त्या देवाला काही नाही, सगळीच लोक मानतात. कुणाला संकट पडलं की त्या देवाजवळ जाऊन बसतात, देवाजवळ मागणं मागतात, देवाजवळ कंदाळतात. कंदाळणं म्हणजे काय तुम्हाला सांगतो, एखाद्यानं आपलं जर काही नुकसान केलं असेल, आपली भांडण केलं असेल, तर ते भांडण जर त्या ठिकाणी मिटत नसेल, पंचायत व्यवस्थित नसेल, तर त्या व्यक्तीचा विश्वास त्या गावच्या देवावर असतो किंवा अमुक ठिकाणी अमुक देव आहे, त्या देवाजवळ जाऊन कंदाळायचं, म्हणजे आपलं गाऱ्हाणं त्या देवाला गायचं, आपलं दुःख त्या देवाला सांगायचं आणि मग देव उठतो. म्हणजे झोपलेला देव असतो नाही, देव उठतो आणि त्या माणसाच्या पाठीमागं लागतोय. पूर्वींपार समाजात घडत आलेलं आहे आणि घडतंय. काही लोक मानतात, काही लोक न मानत, परंतु आपण देवाजवळ जे भक्तीनं, अंतकरणानं, श्रद्धेनं जे मागणं मागितलेलं आहे, आपलं मागणं रास्त असेल तो देव निश्चित त्याच्या पाठीमागं लागतो.
आणि या माणसाला या संकटातनं ज्या देवाला गारण घातलेलं असतं तो देव त्याच्या हाकेला उभा राहतो. बघा काय असते की गावची मुलगी दुसऱ्या गावामध्ये दिलेली आहे. मग त्या मुलीला तिथं त्रास झाला की ती आपल्या देवाच्या नावानं रडते. मग देवाच्या नावानं रडल्यामुळं काय देव रडायला येतो आणि त्या घरामध्ये त्रास सुरुवात करतो. त्याला काय म्हणतात, माहेरचा देव रडायला आला. मग तर त्रास सुरू झाल्यानंतर मग असे आता आमच्यासारख्या देवऋषाकडे येतात. मग आमच्यासारखा देवऋषा काय सांगतो की तुमच्या सुनबाईला, तुमच्या ग्रहलक्ष्मीला तुम्ही रडवलं असणार, त्यामुळं ते देव आलेले त्याची बोळवण करावी लागणार. मग त्याची बोळवण करायची ही जी पद्धत आहे ही कोकणामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. आता काही लोक देवाला जातात, पंढरपूरला जातात, महालक्ष्मीला जातात, गाणगापूरला जातात आणि परत आल्यानंतर काय म्हणतात, देव आपल्या संगतीनं आलेला आहे त्याची बोळवण करायची. म्हणजे देवाला निवेद्य बनवायचा, गावाच्या बाहेर त्या देवाच्या नावानं हळदी कुंकू अबीर जे काय देवाचा मान असेल तो त्या ठिकाणी टाकायचा आणि नैवेद्य दाखवायचा आणि देवाची बोळवण करायची. बघा हे मला केव्हा कळलं बघा की देव माणसाच्या संगतीने येतो, निश्चित येतो. बघा पंढरीला गेलेला आहे, पंढरीचा विठ्ठल त्याच्याबरोबर येतो, गावापर्यंत घरापर्यंत येतो, निश्चित येतो. कारण हे कुणाला कळतं की ज्याला देव कळलेला आहे त्याला कळते की देव आलेला आहे. मग पंढरीला गेला की विठ्ठल त्याच्याबरोबर संगतीने येतो, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती देव आहे तो. मग असे हे देव असतात, प्रत्येकाच्या भोवती वलय करून असतात. कुलदैवत असतात ती प्रत्येकाच्या भोवती वलय करून असतात. आणि हे कुलदैवत, इष्टदैवत, स्थानदैवत या देवत्यांचं वेगळं स्थान आहे. आता बघा आम्ही कोकणात गेलो त्यावेळी इतके शीतल आणि शांत आणि इतके आनंद देणारे, इतकं सत्वशील देव मी कधी पाहिले नव्हते. संपूर्ण महाराष्ट्र फिरलो, संपूर्ण उत्तर प्रदेश, संपूर्ण भारतभर काही ठिकाणी मी गेलो, परंतु कोकणामध्ये जसा तळ कोकणात उतरलो तर त्या ठिकाणी जसे खेळोबा, चाळोबा, देव गांगा चाळो, येडाई, रामवरदायिनी अशा अनेक देवाला, जकाई, माकाई अशा बऱ्याच ठिकाणी मी देवस्थानचं बघायला गेलो, देवस्थ करायला गेलो. तर त्या ठिकाणी मला असं प्रत्यक्षात जाणवून आलं की कोकणातले देव हे प्रत्यक्ष परमेश्वराचा अंश नव्हे, साक्षात परमेश्वरच आहे. इतकी त्यांच्याकडं सत्विकता आहे. खेळोबा आणि चाळोबा हे दोन देव असे आहेत की त्यांच्याकडं इतकी सत्विकता ओतप्रोत भरलेली आहे. किंवा रामवरदायिनी देवी असे अनेक देव आहेत की त्यांच्याकडे दिव्य शक्ती त्या भक्ताच्या पाठीमागं, त्या कोकणस्थ माणसाच्या पाठीमागं एकदम उभी राहिलेली असते. आणि जे देवाचा मानठाण करतात, देवाला श्रद्धेनं त्यांच्या ठिकाणी ते देवीवरण, त्यांच्याकडे ते खंबीर नेतृत्व, खंबीरपणा, आधी साक्षात सात्विकपणा आणि त्यांच्या ठिकाणी बरकत आलेली असते. त्यामुळं इतर ठिकाणी जी कोकणी माणसं मुंबईच्या ठिकाणी, पुण्याच्या ठिकाणी, दिल्लीच्या ठिकाणी, अगदी दुबईपर्यंत चांगल्या धंदा व्यवसायामध्ये, आपल्या कामधंद्यामध्ये यशस्वी झालेले आहेत, त्यांच्या पाठीमागं त्यांची कुलदेवता, ते कोकणचं दैवत हे उभं राहिलेलं आहे. आणि हे कोकणातलं दैवत उभं राहणे म्हणजे आयुष्याचं सोनं करणे. मी प्रत्यक्षात अनुभव घेतलेला आहे की ही दैवत एकदम शुद्ध, सात्विक आणि प्रचंड शक्तिदायक आणि संपूर्ण रीतीनं आपलं कार्य घडवून आणणारी देवता आहेत. परंतु काही काय असतात की गावची ठिकाणची लोक एखाद्याचं चांगलं होतंय म्हणलं की त्याचं वाईट करण्यासाठी त्या देवाला खोडसाळपणा करतात, म्हणजे कोड टाकतात, शपथ घालतात आणि देवाला कंदळतात, देवदेवस्की उठवतात. असे प्रकार केल्यामुळं माणसाच्या पाठीमागं शिव लागतो. मग हे सात्विकता येण्यासाठी अनेक ठिकाणी मी विधी केले, कोकणामध्ये केले, इतर महाराष्ट्रात केले, संपूर्ण भारतामध्ये केलं आणि त्याच्यापासून त्यांना देव त्यांच्या पाठीशी उभी करून दिलं.
आणि त्यांचं सत्वगुणामध्ये चांगलं व्हायला सुरुवात झाली. असे हे कोकणातले देव एकदम जागृत देवस्थान आहे. आणि हा अनुभव कुणाला येतो की ज्याला देवाचं कळतं, देवाची शक्ती ज्याला जाणवते त्याला हे कळतं. कारण प्रचंड शक्ती या कोकणातल्या देवामध्ये असते. आणि कोकणातले देव इतके शक्तिशाली आणि भरभरून देणारं आणि त्या ठिकाणी अखंड वास्तव्य करणारे असे कोकणातले देव असतात. आणि त्या माणसाच्या बळज्याला देवाला मानतो त्याच्या पाठीमागे ठामपणे उभे राहणारे असे हे देव असतात. मग ह्या देवांची भक्ती जी पूर्वीन पारायण, जसं बघा महापुरुष किंवा महापुरुष ज्यांच्या कुळाचा जो कुळदैवत आहे महापुरुष, तो मेन असतो आणि तो उभा राहतो त्या कुळाभोवती, म्हणजे संपूर्ण कुटुंबाचे. आणि त्याच्यामध्ये एक असतं बघा निर्वशी. निर्वशी कोणाला म्हणतात की एखादी व्यक्ती देवाची भक्ती किंवा काय करायची असते आणि त्याला मूल बाळ काही झालं नाही आणि त्याची इस्टेट असते. काय असते? इस्टेट असते, वाडी असते, घर जमीन जुमला असतो. आणि ती व्यक्ती मेल्यानंतर तो जमीन जुमला ज्यानं घेतं त्याला तो निर्वशी लागू होतो. मग त्याचं काय जे काय करायचं असतं ते केलं असतं, नाही तर मग तो निर्वशी त्याच्या पाठीमागं हात धुवून लागून त्याचं सगळं वाईट करायला सुरुवात होते. म्हणून ह्या निर्वशीला स्थिर करणे, थांबवणे, आपल्या अनुकूल करणे ही दिवृषांची कामं असतात. आणि ज्यांना देव कळतो अशी ही लोक करतात. हे सत्य आहे. कारण त्या देवतेच्या लहरी ग्रहण करण्याचं, परत फिरवण्याचं आणि त्या लहरींना सिद्ध सात्विकतेमध्ये रूपांतर करण्याचं काम हे सिद्ध महात्मे म्हणजे हे दिवृषे, हे जाणकार लोक करत असतात. मग हे जाणकार जे असतात यांना चांगलं कळून चुकलेलं असतं की देवताच्या लहरी किती चांगल्या असतात, कशा चांगल्या करता येतात आणि त्यांच्या पाठीमागचं ही जी पीडा आहे ती कशी संपवायची असते हे त्यांना कळत असतं. आपल्याला थोडक्यात समजायचं म्हणजे देवता लहरी बघा कशा असतात बघा. काही त्रिकोणी असतात. त्रिकोणी म्हणजे कुणाच्या असतात? महालक्ष्मीच्या. सरळ रेषात असतात त्या महाकालीच्या असतात. आणि शंखाकृती असतात त्या महासरस्वतीच्या देवी असतात, लहरी असतात. मग ज्यावेळी उभ्या सरळ रेषेत लहरी निर्माण होतात त्या प्रचंड शक्ती देणाऱ्या असतात, जे महाकालीच्या लहरी असतात. मग ह्या त्या स्वरामध्ये आपण जर त्या स्वरामध्ये उच्चारण केलं तर त्या लहरी उत्पन्न होतात. बघा एखाद्याला भूत लागलेलं आहे, पूर्वी लागलेलं होतं आणि त्याला काय कधी कधी त्रास होतो, कायमस्वरूपी होत नाही. पण अशा व्यक्तीला जर आमच्या पुढं किंवा ज्याला सिद्ध व्यक्ती आहे त्याच्या पुढं आणून उभं केलं, त्याला बसवलं तर काय केलं जातं की ह्या उंच सरळ रेषेत असणाऱ्या लहरी खडगचक्र कधीशु चाप परिगाचुल भुषंडी शिरशंकसनंती कैरिसींना सर्वांग भूषाव्रताम नीलाश्मधूतिमाश्चव पाददशका सेवी महाकालिका यामस्तपितो हलो कमलज्जो हंतु मधुकडवम असा हा सिद्ध मंत्र केला जातो. आणि सिद्धत्व लहरी सोडल्या जातात कशा? सावर्णी सूर्यतनयो मनोकते स्तंभनी श्यामय तत्पाती विस्तारदगतो मम महामायनुभावेन यथा मनमंदरादीपम सा बभू महामाय समजते. अशा ह्या दिव्य लहरी त्याच्या शरीराकडे सोडल्या जातात शब्दानं, उच्चारानं. अशा उच्चारानं त्याच्याकडे लहरी सोडल्या की त्याचं ते भूत, त्याचं ते दैवत, त्याला झालेली पीडा ती जागृत होते आणि त्या ठिकाणी डुलायला सुरुवात करते. मग ह्या दिव्य लहरी नियुक्त झाल्या की त्या माणसातलं ते चिंद, ते झुटिंग, तो खवीस, तो वेतोळा असं काय जे असेल ते त्याच्यातनं नष्ट केलं जातं. प्रत्येकाची नावं वेगवेगळी असतील पण त्या एक लहरी असतात. मग त्याच्यामध्ये त्या लहरी काढून टाकून चांगल्या लहरी केल्या जातं. कोणत्या चांगल्या? अक्षस्थ परशो कधी शुक्लिशत पद्मधनुकुंडिका दंडशक्ती महासी चर्मजलचे घंटासुरभालम सुलंबास सुदर्शने धरती असते प्रसन्न सेवे सैरिवमार्दिनी मी महालक्ष्मी सर्वस्थितम. मग त्रिकोणाकृती लहरी महालक्ष्मीच्या त्याच्यामध्ये
त्याला त्या व्यक्तीला सोडलं जातं आणि ज्ञान प्राप्त होण्यासाठी पुढच्या ज्या लहरी असतात महासरस्वतीच्या घंटाशुलहलानी शंखमुसले चक्रधनुसायकं हस्तांजती ग्रंथविल सत्यता चित्रप्रभां गौरीदेहा समद्वा तेजगता माधारभूता महापूर्वामत्र सरस्वती म्हणजे शुंभादी दैत्यदिनम. अशा महासरस्वतीच्या लहरी ज्या शंखाकृती असतात त्या सोडल्या जातात आणि त्या व्यक्तीला चांगलं केलं जातं. जे काय देवाचं देणं घेणं असतं ते सगळं बाजूला करून ज्याचा भाग त्याला दिला जातो, ज्याचं भूत त्याच्या पाठीमागं सोडला जातो, ज्याची करणी त्याच्या मागं लावली जाते आणि त्या माणसाला त्या भक्तीपूर्ण वातावरणामध्ये भव्य दिव्य केलं जातं आणि त्याची इडापिडा संपूर्ण टळून घालवली जाते आणि अशा व्यक्तीला मानवात आणलं जातं आणि सुख शांती धैर्य आयुष्य आरोग्य दिलं जातं. मग काय होतं, घरातलं अन्न संपत नाही. म्हणजे काय येते, बरकत येते. घरात दावणीला बांधलेला बैलसुद्धा खटाक खटाक करत नाही. घरात असणारी कुत्रीसुद्धा शांत राहतात. घरात मांजर नसताना सुद्धा उंदीर येत नाहीत, कारण उंदीर हे घरातलं धान्य खाणार असतात. पण देवाची कृपा असली की ते उंदीर यायचं बंद होतात, ढेकणं व्हायचे बंद होतात. घरात एकदम शुद्ध सात्विकता निर्माण होते. असं हे देवाचं महात्म्य एकदम खूप चांगलं आहे. कारण ज्याच्या पाठीशी देव उभा आहे त्याला काही कमी पडत नाही. तो भाजीचं अमृत म्हणून खातो. साधं भाजीचं पान जर असलं तर त्याला अमृताची गोडी येते आणि तो सुखी समाधानात राहतो. ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नमः. असं आज आपल्याला कोकणातल्या देवाविषयी थोडक्यात सांगण्यात आलेलं आहे. ओम दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ओम चैतन्यम गगनगिरी नाथाय नमः.